मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज अक्षय तृतीयेनिमित्त आपण पुरणपोळी आणि आंब्याचा रस करणार आहे। त्याच्यासाठी आपण पाव किलो डाळ भिजत घातली आहे 3 तास। आता ती आपण कुकरला लावणार आहोत। आपण कुकरमध्ये डाळ लावलेली आहे, टाकली आहे। त्यामध्ये आपण 1 चमचाभर साजूक तूप घालणार आहोत आणि पाव चमचा हळद घालणार आहे। हलवून घेऊ आणि कुकर लावून घेऊ। झाकण लावून आपण 5-6 शिट्ट्या करून घेऊ। आता आपण पुरणपोळीसाठी कणिक भिजवणार आहे। 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि अर्धी वाटी मैदा घेतलाय। 2 वेळा दोन्ही पिठं चाळून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। तेल घालायचंय भरपूर आणि हळद पाण्यामध्ये टाकलेली आहे आणि ते पाणी टाकायचं आहे आपल्याला वळून, म्हणजे पिठाला सगळीकडे हळद सारखी लागेल। यापूर्वी आपण पीठ चांगलं मिक्स करून घेऊया, मीठ वगैरे सगळं, आणि तेल सगळीकडे लागलंय पिठाला पाहिजे म्हणून आपण सगळं व्यवस्थित भिजवून घेऊया, एकत्र करून घेऊया। हे बघा, असा मुटका व्हायला की झालेला आहे। सगळीकडे आपलं तेल आणि मीठ लागलेलं आहे। आता आपण पाणी टाकून छान पुरणाची कणिक भिजवून घेऊ। आपली इथे पुरणाची कणिक भिजवून तयार आहे। हे बघा, अशी साधारण अशी भिजवायची आहे आणि त्याला तेलाचा हात लावून आपण ही अर्धा तास पाण्यामध्ये पूर्ण कणिक बुडेल एवढं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून अर्धा तास ठेवून द्यायचे मुरण्यासाठी। आपण पुरण छान असं मऊ शिजवून घेतलेलं आहे। आता आपण ते छान परतून घेणार आहे। डाळ छान गाळ झाल्यामुळे मॅश होते। त्यामध्ये आपण जवळजवळ पाव किलोला थोडासा कमी गूळ घातलेला आहे, कारण आपण साखर घालणार आहे त्याच्यात। 1 वाटी साखर। साखरेचा आणि गुळाच्या पुरणाची चव खूप सुंदर लागते। हे असं सगळं पुरण छान मिक्स करून घेणार आहोत। डाळ शिजल्यामुळे ते एकदम छान मॅश होईल आणि गार झाल्यावर आपण ते पुरणाच्या चाळणीतून काढून घेणार आहोत, थोडंसं म्हणजे छान होईल। आता यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत आणि किंचित चवीला मीठ घालणार आहोत। गोडाच्या ह्याच्यात मिठाने चव इनास होते। आणि हे डाळ त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आपण जायफळ किसून घेतलंय ते टाकणार आहोत। आपण आता पुरणपोळी करून घेणार आहे। माझा पहिले पुरणपोळीचे 2 व्हिडिओ आहे, तुम्ही ते बघू शकता। आम्ही शॉर्ट म्हणजे कमी याच्यात केलेलं आहे, कारण आपल्याला खूप आंब्याचा रस पण करायचा आहे। खानदेशामध्ये अक्षय तृतीयेला आंब्याचा रस आणि पुरणपोळी करतात, म्हणून आज आपण हा मेनू करणार आहे। छान पुरणपोळी आपण टाकून घेणार आहोत। बघा, आपली पुरणपोळी आपण छान टाकलेली आहे। किती छान आपली पुरणपोळी फुगते आहे बघा। अशी मऊसूत पुरणपोळी आपली होते। आपण साजूक तूप लावून घेणार आहे त्याला।
दोन्ही बाजूने तूप लावून घेतलं आहे. किती सुंदर पुरणपोळी फुगली आपली. या प्रकारे आपण पुरणपोळी करून घेऊ. आपण आंबे घेतलेले हे 2. आता आंब्याचा रस करायचा आहे आपल्याला. तर हे पाण्यात मी जवळजवळ 2 तास भिजत घातले होते. त्याची सर्व उष्णता निघून घेतलेली आहे. आता आपण त्याचा वरचा भाग कट करून घेऊ आणि असं कापून घेणार आहोत. आणि या प्रकारे आपण कट करून मिक्सरमध्ये टाकणार आहोत. त्यामुळे आपले आंबा जास्त वाया पण नाही जात आणि आपल्या हात पण नाही खराब होत. या प्रकारे आपण दोन्ही बाजूचं कट करून अशा तुकडे मिक्सरला काढून घेणार आहोत. असं सगळं छान काढून घेणार आपण. कोळीकडचा भाग पण आपण असा सगळा व्यवस्थित काढून घेणार आहोत. त्यामुळे जास्त गर वाया जात नाही. हे बघा या प्रकारे आता आपण मिक्सरच्या भांड्यात आंब्याचा फोडे काढून घेतले आहे. त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत आणि बर्फाचे क्यूब्स घालणार आहे. बर्फाच्या क्यूब्स का तर आपण चटणी वगैरे वाटताना पुदिन्याची किंवा काही कोथिंबीरची त्यात काळेपणा होऊ नये, मग चटणी काळी होऊ नये म्हणून बर्फ टाकतं. तसंच मिक्सर गरम होऊन रस काळा नाही पडू साठी आपण बर्फ घालणार आहे. त्यामुळे रस काळा नाही होत. आणि तुम्हाला दूध घालायचं असेल तर दूध पण घालू शकतात, पण दूध घालून लगेच खायला हवा, नाहीतर मग तो हे खराब होण्याची शक्यता असते. आपला रस बघा किती छान झालेला आहे, घट्ट. तुम्ही यात दूध पण घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. एकसंध झालं आहे चांगला, कुठेच गाठी नाही आहे. आणि आपली पुरणपोळी आणि रस तयार आहे. हे बघा आपली पुरणपोळी आणि रस तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रस शक्यतो चिनी मातीच्या किंवा काचेच्या याच्यामध्ये काढावा, बाउलमध्ये. त्यामुळे तो काळा पडत नाही आणि छान असाच्या असा राहतो. तुम्हाला स्टोअर करून ठेवायचा असेल तर काचेच्या बाउलमध्ये फ्रीजमध्ये सील बंद करून ठेवू शकता. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आपण पुरणपोळी आंब्याचा रस केला आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.